चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पंच देखील दाखल होतील. एका बाजूला महेंद्र भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेशाने ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि खऱ्या अर्थानं साई स्पोर्ट्स सरावली टीमच्या माध्यमातून सरावली गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती रुबाबानं मिरवण्याकरिता या व्यक्तिमत्वानं भरपूर मोठी या ठिकाणी मेहनत घेतलाय. आणि अमीर काराई शिरगाव गावचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. या विभागामध्ये देखील त्यांचा दबदबा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. मागील वर्षापासून अनेक स्पर्धा या विभागामध्ये अमीर काराई सरांनी कव्हर केल्यात. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दोन बॅटर मैदानामध्ये पाठवा. वेळ जास्त जातोय. फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये. तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटे या ठिकाणी दिली जातील. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा जर वेळ जास्त लागतोय तर 38 सर्कलमध्ये एक फिल्डर तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. सत्यसाई खार्डी आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय. वाघोबा ग्रुप कसराली या दोन टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळतो याच मैदानावरती. त्यांची सुद्धा स्पर्धा या ठिकाणी पार पडली. जरा क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ जास्त होतोय. प्लीज घाई करा मित्रांनो. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धेश आणि अमर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सत्यसाई खार्डी आणि त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट वाघोबा ग्रुप कसराली. एका बाजूला कसराली गावाचा संघ आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी लढाई करत असताना आपण पाहतोय खार्डी गावातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लवकरच खार्डी गावामध्ये देखील एक क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. अनेक वर्षांची परंपरा. मध्यंतरी ही स्पर्धा थोडीशी थांबली होती परंतु पुन्हा एकदा त्याच थाटानं त्याच अभिमानानं आई कुसमाई चषक लवकरच आपल्या भेटीला येते खार्डीच्या मैदानावरती. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जसं वेळ न दवडता आपण सामन्याला सुरुवात करा. पहिले षटक हाताळण्याकरिता या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील दाखल आहेत. स्ट्रायकिंगवरती सिद्धेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती अमरला आपण पाहतोय. अक्षय आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये तो दाखल झालाय पहिले षटक हाताळण्याकरिता. अपेक्षांचं ओझं त्या ठिकाणी त्याच्यावरती असणार एक चांगली बॅटल प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. मागील 2 सामन्यांमध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी ते मोठे फटके सातत्यानं दिसत नाहीयेत. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल अक्षय. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेलाय फर्स्ट स्लिपमध्ये. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या दुहेरीने श्री गणेशा झाला बॅटिंग टीमचा. वाघोबा ग्रुप कसराली या 2 टीम मधील हा सामना आपण पाहतोय. या विभागामध्ये कसराली गावाचा जर विचार केला तर अनेक सारी यंगस्टर्स कसराली टीम मधून असो त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल. श्रीराम कसराली आणि त्याचबरोबर आई जीवदानी कसराली. काल देखील कसराली गावामधून एक संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहिला. चांगला बॉल तरीके आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत मागील 2 सामन्यांमध्ये ज्या रन्स खऱ्या अर्थानं धावफलकावरती लागायला हव्यात ते लागलेल्या नाही आहेत. कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा झाल्या होत्या आणि तेच चित्र मागच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत पहिल्या 2 षटकांमध्ये इथे डेफिनेटली 25 धावा तरी
व्हायला हव्यात. चांगला फटका स्लॅश केला गेला. पॉइंटला पाठलाग सुरू आहे आणि या बॉलवरती 4 धावांची मोहर उमटवली गेली आहे. पॉवर प्लेचा उल्लेख आपण करत होतो आणि तो पॉवरफुल स्ट्रोक बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय. मिस्टर सिद्धेशच्या बॅटमधून आलाय चौकार. लागल्या 3 बॉल्सचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. सध्या पहिले षटक प्रगती पथावरती आहे. अक्षयवरती हा प्रहार या ठिकाणी केला होता. चौथा बॉल त्याच पद्धतीने या ठिकाणी खेळायचा होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. डायरेक्ट हिट वॉज डेंजरस आणि ते धावचीच्या रूपामध्ये विकेट गमवावा लागणार आहे. बॅटर अमर तंबूच्या आसराला परतत असताना पहिला धक्का 6 धावसंख्येवरती गॉन. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जर विचार केला तर इथे पॉवर प्ले मध्ये तुमच्याकडे एक मोठी संधी असते आणि ती संधी कुठेतरी सुवर्ण संधी असते. तिथे धावा जमवणं गरजेचं असतं. परंतु मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये ते चित्र दिसलं नाहीये. आता या मॅच मध्ये काय होईल पाहायचं. फ्लाइंग स्ट्रोक पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 38 सर्कलमध्ये आतापर्यंत जर फिल्डिंगचा जर विचार आपण केला तर मिड ऑफ 38 सर्कलमध्ये. त्यानंतर शॉर्ट कव्हरला एक फिल्डर लावला गेला. कव्हर पॉईंटमध्ये देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे गॅपमध्ये झालाय. आता इथे रन्स आय थिंक मिळू शकतात. पाठलाग सुरू आहे आणि अखेरकार बॉल तळम्यांच्या दिशेने निघून गेलाय. चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 10 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती उत्तम. ओव्हर नंबर 2 मध्ये कामगिरी उत्तम करावी लागणार आहे गोलंदाज उत्तमला. नावातच सर्व काही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु ऑन पेपर तो स्ट्रॉंग आहे. आता प्रॅक्टिकली मैदानामध्ये त्याचे एक प्रत्यक्ष मैदानामध्ये द्यावा लागणार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये उत्तमला 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेच्या हिशोबाने त्या रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकार पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले. फर्स्ट पॉवर प्लेमध्ये. आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी दाखल झाल्यात मिस्टर उत्तम. वेळ जास्त जातोय. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे त्या ठिकाणी घेतल्यात. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत महेंद्र भोईर सर. कारण जो टप्पा होता तो बरोबर जी ऑरेंज कलरची लाईन आपल्याला पाहायला मिळते डार्क तिथे बॉल पिच झाला. 11 धावा स्कोर कार्डवरती. आता येणारा बॉल पुढचा त्या ठिकाणी फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर उत्तम. सुरुवात खराब झालं. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बीमर हाईट फॅक्टर त्या ठिकाणी मॅटर करत होता. कॅच ड्रॉप झाला. 2 धावांचा कॉल. नो प्लस 2 एकूण 2 धावा 3 धावा या बॉलवरती मिळतील. चौथ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि चौथी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण झालाय. म्हणजे एकंदरीत तिसरी धाव पूर्ण झालाय आणि एकूण 4 धावा या बॉलवरती येतील. नो प्लस 3 म्हणजे एकूण 4 धावा या बॉलवरती मिळतील. 15 धावा स्कोर कार्ड वरती. पहिले दोन्ही बॉल नियंत्रण नाहीये गोलंदाज उत्तमचं. त्याची जी मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते. थोडासा खचलेला दिसतो. प्रेशर दिसतंय चेहऱ्यावरती. आता येणारा फ्रीटचा बॉल तो सुद्धा खूप महत्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या फ्रीटच्या बॉलवरती इथे सुद्धा एक्स्ट्राच्या आदरणीय सन्माननीय रमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. वेलकम साहेब. आपलं स्वागत आहे. या विभागामधील एक मोठे उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये.
आदरणीय रमेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 6 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच्या माध्यमातून खर्च झाल्यात. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलवरती या ठिकाणी रन्स आलेली नाहीये, परंतु ज्या 6 धावा विदाऊट बॉल फेअर बॉल हाताळून ज्या खर्च झाल्यात ना, त्या कुठेतरी खूप मायने राखणार आहेत. कारण इथे जे टार्गेट उभं होईल त्या टार्गेटमध्ये त्या 6 धावा या ठिकाणी डोले विस्पारणारे असतील. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलने समाप्ती झाली या चेंडूची. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. दुसरा षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 17चा खेळ सध्या सुरू. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील एक्स्ट्राच्या माध्यमातून रन्स आल्या होत्या, परंतु सरग 3 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले गेलेत. गोलंदाज उत्तमच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ जर आपण पडताळून पाहिला तर सुरुवात ज्या पद्धतीने उत्तमची झाली होते, असं वाटलं होतं की आता आतंशबाजी होऊ शकते फलंदाजांच्या माध्यमातून. कारण जेव्हा एक्स्ट्रा रन्स येतात आणि सलग जर 2 नो बॉल येत असतील तर डेफिनेटली तिथे कॉन्फिडन्स ग्रो व्हायला हवा आहे, परंतु तो कुठेतरी झाला नाही आहे. कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी ती ग्रोथ पाहायला मिळाली नाही आहे. हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अपील त्या ठिकाणी झाले होते. सलग 4 डॉट बॉल मैदानामध्ये उमेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती आणि तो कुठेतरी संघर्ष करतोय. उमेशचा खेळ सध्या तरी लाजिरवाणा या ठिकाणी बॅटिंग आणि टीमसाठी आपण पाहतोय, कारण त्याचं जे शॉर्ट सिलेक्शन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्फिडन्स दिसून येत नाहीये. धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती 16 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 5वा बॉल इनफिल्डवरून काढला. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. पाठलाग सुरू आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाले. 3 धावा येतात या बॉलवरती. अखेरकार संघर्षाचा जो वनवास होता तो समाप्त होताना पाहायला मिळाला, कारण पहिले 4 बॉल जे निर्धाव स्वरूपामध्ये आपण पाहिले होते. धावसंख्या फलकावरती 19. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. या षटकाचा उल्लेख जर आपण केला तर सुरुवात एकही बॉल न फेकता 6 धावा खर्च झाल्या होत्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने, परंतु खऱ्या अर्थानं जो कमबॅक मैदानामध्ये झालाय गोलंदाज आपण पाहू शकतायत. उत्तमच्या माध्यमातून उत्तम कामगिरी त्याची पाहायला मिळाली. फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या. 9 बॉल हाताळून देखील राज या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. चॉकलेट बॉय ऑफ जांभूलपाडा. धावसंख्या फलकावरती 19. आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहू शकतायत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ या ठिकाणी झाला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अक्षय पुन्हा एकदा अक्षयला कंटिन्यू ठेवलं. सेकंड स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्रायकिंगवरती बॅटर उमेशला आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे तो संघर्ष करत होता आणि तोच बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय आल्या गोलंदाजी मार्कवरती. पहिले षटक त्याच्या विरोधामध्ये 10 धावा आल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती. 2 चौकार आले होते, परंतु जे 4 बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्याने हाताळले होते ते खूप महत्त्वाचे होते. बॅटची कडा विकेट किपर त्या ठिकाणी जगलर बनल्यात आणि अखेरकार तो कॅच कंप्लीट केलाय आणि इथे विकेट जातोय. दुसरा धक्का वाघोबा ग्रुप कसरली टीमला लागत असताना गॉन. नवीन बॅटर पद्मन मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती उमेशचा सातत्याने संघर्ष सुरू होता आणि अखेरकार त्याची विकेट या ठिकाणी जाते. धावसंख्या फलकावरती 19. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी अक्षयने मिळवलंय. मागच्या ओव्हरमध्ये विकेट आली होती रनआउटच्या रूपामध्ये. वैयक्तिक रित्या
जी अक्षयची कामगिरी आहे या बॉलनंतर त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. हा बॉल ऑफस्टॉपच्या भरपूर बाहेर आहे. एक्स्ट्रा रन्स इथे मिळताना दिसेल धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अक्षयच्या विरोधामध्ये 2 चौकार येऊन सुद्धा त्याने चांगल्या पद्धतीनं कव्हर केलं होतं आणि या षटकाची सुरुवात त्याच्यासाठी चांगली झाली कारण या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट त्याला मिळाला. त्यामुळे थाटानं येणाऱ्या 5 बॉलमध्ये तो या ठिकाणी गोलंदाजी करू शकतो. ऑफस्टॉपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. आतापर्यंत 2 बॉल्स खेळ मैदानामध्ये झाल्या. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती असताना नवीन बॅटर मैदानावरती आला पद्मन आणि त्याच्यासाठी पहिला बॉल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती ऑफ साईडला हा स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 धाब्यांचा कॉल आणि त्या 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 22 रन्स स्कोर कार्डचे आपण पाहतोय. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती आणि तिसऱ्या षटकामधील 3 बॉलचा खेळ अडकीने झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगवरती पद्मन आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय पहिल्या 2 बॉलमध्ये, परंतु भरपूर मोठा अनुभव पद्मनकडे देखील आहे. चांगला बाउन्सर तरीके पाहायला मिळाला. हाईट कमी आहे त्यामुळे हा शॉर्ट बॉल बाउन्सरमध्ये परावर्तित झाला. 22 फलकावरती टाकल्या जात आहेत. अक्षयची चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जे वैभव आहे ते या ठिकाणी दाखवत असताना गौरवशाली कामगिरी त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा बॉल या षटकामधील गोलंदाज अक्षय. महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. हा बॉल देखील वाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 23 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाला. अक्षयचा स्पेल आतापर्यंत जर आपण पाहिला तर धावा त्या ठिकाणी खर्च केलेल्या नाही आहेत त्याने. हा बॉल इथे इनसाइड आउट चा फटका आणि सरळ बॉल 1 बाउन्स निघून जाईल सुपर कव्हरच्या दिशेने. 4 धावा चौकार. पाकफूट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा चौकार. त्या ठिकाणी आपण पहिला पद्मनच्या बॅट मधून कारण एक्सपिरियन्स होल्डर आहेत आणि कोणत्या बॉलवरती कोणता स्ट्रोक ऑफर करायचं आहे त्यांना चांगलंच माहिती आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कॅच ड्रॉप, बॉल हातामधून निसटला आणि या बॉलवरती 2 धावा मिळतील. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 29 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहतोय. जवळ पहिल्या 3 षटकांमध्ये 29 धावा फलकावरती टाकल्या गेल्यात आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत पाहायला मिळालं. फलंदाज पद्मनचं मैदानावरती आल्यानंतर एक वेगळा आनंद डगआउटमध्ये दिसला कारण त्यांना चांगलंच माहिती होतं आता रन्स येऊ शकतात. उत्तम पुणे शकता गोलंदाजी मार्कवरती. उत्तमचा स्पेल कंटिन्यू ठेवलाय या चौथ्या षटकामध्ये. चौथ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झाला. धावसंख्या फलकावरती 29. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिला बॉल उत्तम. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. 1 बाउन्स बॉल कॅरी केल्या गेला. मागच्या षटकामध्ये रिदम मिळाला नव्हता आणि खऱ्या अर्थानं जो मोमेंटम
हवा आहे उत्तमला तो मिळाला नव्हता, परंतु रिदम मध्ये आल्यानंतर जी गोलंदाजी उत्तमने केली खऱ्या अर्थानं उल्लेखनीय. हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्याने ठेवला होता. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 29 पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झालं. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये हा सुद्धा बॉल वाईट लाईनवरती ठेवला गेला. सलग 2 डॉट बॉल फलंदाज मैदानामध्ये सिद्धेशच्या विरोधामध्ये हाताळला गेला. सिद्धेशच्या बॅटमधून एक चौकार आला. 9 बॉलमध्ये 9 धावा त्याने बनवलं. 100चं स्ट्राईक रेट 9 चेंडूंमध्ये त्या ठिकाणी त्याने मिळवला. परंतु हा स्ट्राईक रेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये योग्य नाही आहे. इथे हुक शॉट रन्स मिळतील आता या बॉलवरती. धावा बुक केल्यात. फाईन लेगला चौकार 4 धावा. धावसंख्या फलकावरती 33 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. उत्तमच्या विरोधामध्ये हा चौकार तर आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. स्ट्राईक वरती बॅटर मिस्टर सिद्धेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं. विकेट किपर बीट झाल्यात आणि आता नशिबाची साथ मिळते. संघर्ष केल्यानंतर नशीब या ठिकाणी साथ देत असताना चौकार 22 रूपामध्ये. सलग या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. 5वा बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलाय. विकेट किपर त्या ठिकाणी दूर होते. फाईन लीग मध्ये जो फिल्डर स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो त्या ठिकाणी पुढे आला होता. 2 धावा मिळत आहेत या बॉलवरती. जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा इथे उचलावा लागणार आहे आणि ऑलमोस्ट एक चौकार देखील बॅटर आपण पाहू शकतायत. मिस्टर सिद्धेशच्या बॅटमधून आला. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधील धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये इथे धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. संघर्षाने ते धावा बनवल्या गेल्यात. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 39 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. आता येणाऱ्या डेथ ओव्हर्समध्ये डेथला पिक करावा लागणार आहे आणि ते स्लॉग हिट्स इथे खेळावे लागणार आहेत. पुढचा जो सामना आपण पाहणार आहोत 2 टीममध्ये एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि साईनाथ कोशिंबे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. आता फ्रेश बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती 5व्या षटकामध्ये या ठिकाणी आणला गेला. येणारे 12 बॉल मागच्या 24 बॉलमध्ये 39 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5व्या षटकामध्ये राजेशला आपण पाहतोय. येणारे 2 षटक जे आहेत तिथे या जोडीला तोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सर ही जोडी शेवटच्या बॉल पर्यंत टिकून राहिली तर त्या 12 बॉलमध्ये धावा त्या ठिकाणी कोऱ्याने वाहतील आणि पहिल्याच बॉलवरती त्याचं एक ज्वलंत उदाहरण दिलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावा. टॉस टाकला आणि तिथे परिणाम सोसावा लागणार आहे. 43 धावा फलकावरती लागल्यात. हा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. पद्मनला माहिती आहे इथे जर आपण स्ट्रायकिंगवरती राहिलो तर अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये कमीत कमी 5 तरी मोठे फटके 5 चौकार तरी इथे टार्गेट करावे लागणार आहेत. कारण या इनिंगमध्ये चौकारांची संख्या भरपूर आहे. आतापर्यंत षटकार आपण पाहिलेले नाही आहेत परंतु येणारे 10 बॉल तिथे चौकारांची संख्या पुन्हा एकदा वाढू शकते. चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शतशः त्या ठिकाणी येत आहेत. बॉल ऑफ फील्ड करेपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 45.
45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पद्मनला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती भरपूर चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि खऱ्या अर्थानं चौकार खेळण्याची जी टेक्निक आहे त्या टेक्निकला दाद द्यावी लागणार आहे. इथे स्लॉक स्वीप डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उत्तम, त्याला देखील बीट करून बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावा. तिथे सुद्धा चौकार येताना पाहायला मिळतोय. पद्मनच्या बॅटमधून चौकारांचा उल्लेख आपण करत होतो आणि चौकारांचा पाऊस सध्या मैदानामध्ये पडतोय. 49 धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणारे 2 बॉल आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये कोणत्या संघाचं वर्चस्व असेल. मागील 4 बॉलमध्ये तरी पद्मनने आपले हात खोलल्यात. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर नंतर धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती 50 रन्स स्कोरकार्ड जे आपण पाहतोय. 50 धावा पूर्ण झाल्यानंतर डगआउटमध्ये टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी आपण पाहतोय. 5वा बॉल या ओव्हरमध्ये. पुनश्च एकदा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. धावसंख्या फलकावरती 51. 51 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरमध्ये. शतक त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा मिळतील या बॉलवरती देखील. आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती इथे काय कथा असेल. आतापर्यंत राजेशच्या विरोधामध्ये 14 धावा येताना आपण पाहिल्या. त्यामध्ये 2 चौकार आणि 2 फाईट बॉल, 2 डबल. हा लेखाजोखा मागच्या 5 बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. तितकंसं जजमेंट चांगलं झालेलं नाहीये दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये आणि 2 धावा या देखील बॉलवरती मिळतील. एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 11ची सरासरी. पद्मन मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर एक वेगळं नेचर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक वेगळं क्लायमॅट मैदानामध्ये पाहायला मिळालं. कारण त्याने जी बॅटिंग केलं. 55 धावा फलकावरती उभारल्या गेल्या. त्यामध्ये एक सिंहाचा वाटा या ठिकाणी पद्मनचा आपल्याला पाहायला मिळतोय. लंच नंतर किरणजी पाटील देखील या ठिकाणी जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात. जाऊयात संगीत कक्षामध्ये. पुढचा सामना 2 टीम मध्ये. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि साईनाथ कोशिंबे सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस साठी आपण जॉईन व्हायचंय. पहिलाच बॉल तिथे अपडेट ऑन झालाय. बॅट चेंज घेतल्यानंतर बरोबर लेग स्टंप वरती बॉल गेलाय आणि विकेट जातोय. बॅटर गॉन मिस्टर सिद्धेश. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या ओव्हरमध्ये योगेश आला आणि योगेशने विकेट मिळवून दिले. प्रेमनाथ नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झाल्या. पहिल्याच बॉलवरती प्लेडॉनच्या माध्यमातून विकेट येताना आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. विकेट जाण्याचे चान्सेस त्या ठिकाणी होते. कॅच ड्रॉप झाला. 2 धावा येतील या बॉलवरती. 57 धावा फलकावरती लागल्यात. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. तर येणाऱ्या 4 बॉलमध्ये जर पद्मनला 2 बॉल तरी खेळण्याची संधी मिळाली तर तिथे धावा भरपूर येऊ शकतात. कारण आतापर्यंत पद्मनची बॅटिंग या ठिकाणी एन्जॉय केले प्रत्येकाने.
ऑफ साईडला बॅकफूट पंच शतशत त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना बेट करून बॉल सल निघून जाईल. 6 धावांकरिता कव्हर पॉइंटला फाडत षटकार 6 धावा. आजच्या दिवसामधील हायस्ट टोटल त्या ठिकाणी आपण पाहतोय 63 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाला. चौथा बॉल या ओव्हर मधील पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळलाय. शतशत त्या ठिकाणी येत आहे. इथे सुद्धा फक्त आणि फक्त 6ची मोहर उमटवली गेलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. 6 धावा. सध्या मैदानामध्ये 2 वादळ थैमान घालत असताना एक निसर्गाचं वादळ आणि दुसऱ्या बाजूला एक वागोबा ग्रुप कसरली संघाचं वादळ. हा बॉल देखील पंच केला. कॅप मध्ये चालला. एक्स्ट्रा कव्हर च्या बाजूने बॉल निघून जातोय. 4 धावांकरिता बॅटर प्रेमनाथच्या बॅट मधून आता या ठिकाणी धावांचा पाऊस पडतोय. पहिल्या 2 बॉलवरती 6-6 आणि त्यानंतर या बॉलवरती 4 चौकार. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करूया. साईनाथ कुशिंबे आणि एकविरा स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळेल. तलावपाडा फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्ह इथे सुद्धा कॅप मध्ये चाललाय. पाहायचा शतशक आले होते, त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जातोय. 4 धावांकरिता काय बॅटिंग केलंय. 5व्या क्रमांकावरती येऊन मिडल ऑर्डरचा खेळ त्या ठिकाणी 1 मॅन शो या ओव्हर मध्ये मिस्टर प्रेमनाथ. 5 बॉल मध्ये 22 धावा. 77 धावा फलकावरती लागल्यात आणि 78 धावांचं लक्ष समोर उभं केलंय. 78चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया साईनाथ कोशिंबे आणि त्यांना 2 करत असताना आपण पाहतो त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉस रिया. दत्ता पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभस टॉस त्या ठिकाणी केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. त्यांना 2 करत असताना आपल्याला पाहायला मिळेल संघ साईनाथ कोशिंबे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया. साईनाथ कोशिंबे संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा संघाचा कर्णधार. चला आपण टॉस रिया. आदरणीय दत्ता पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभस टॉस या ठिकाणी केला जाईल. जरा साईनाथ कोशिंबे टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी वेलकम. पंकज दादा आपलं स्वागत आहे. सातत्यानं वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी समालोचन करण्याची संधी ते देत असतात. चला साईनाथ कोशिंबे टीमचे कॅप्टन आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दत्ता पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभस्य टॉस केला जाईल. कॅप्टन टॉस रिया.
चला वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बॅटची एज पाठीमागे झैल सुटलाय. विकेट किपरच्या हातामधून सुरुवातीला झैल उमेश पाटील यांच्या हातामधून निसटला. पद्मन पाटील बॅकअप साठी होते, त्यांच्याही हातामधून झैल संधी होती त्या ठिकाणी, परंतु धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. आतापर्यंत बॉलचा खेळ जर पाहिला तर 3 बॉल फेकून झाला, 6 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 33 बॉलमध्ये 72 धावा करायच्या आहेत. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात, बॉलवरती फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत बॉल अडवलाय. एक धाव येतात, एका धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 7. शक्यतील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा तयार आहेत. रोहितचा बॉल फटक्या मात्र खूप छान पद्धतीने कळला. बॉलला टर्न केला, ऑन साइडला चाललाय बॉल, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध सीमा पार, चौकार. शेवटचा बॉल बाकी असेल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर 3 सिंगल, त्याच्यानंतर चौकार. लास्ट बॉल बॅटची एज होती. पुन्हा एकदा झैल हातातून निसटलायत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 11. पाठलाग करायचा मैदानाच्या मध्ये 78चा. आपण जाऊयात, थोडस डीजी ब्रेक आलाय कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा जर पाहिला तर जाऊन पुसत 11 धावा. 78 धावेचा पाठलाग करायचा आहे. पुढचा मॅच एकविरा तलावपाड आणि साईनाथ कोशिंबे या दोन संघादरम्यान पुढील मॅचला सुरुवात होईल. टॉसची कहाणी पाहिली तर साईनाथ कोशिंबे या संघानं जिंकले. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलंय. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 11 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर आनंदचा पहिला बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालाय. फलंदाज बाद कॉन. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट मिळवून देत असताना आपण पाहू शकता आनंद यांना. खास करून त्यांचंही हॉटेल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी 2 हॉटेल या मैदानावरती मात्र ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही तिथेही जाऊ शकता, स्वखर्चाने अगदी सर्व काही गोष्टी घेऊ शकताय. विकेट येत असताना आपण पाहिले महत्वाची विकेट आली अक्षयची. अक्षयच्या बॅटमधून एक चौकार आला, त्याच्यानंतर 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तो सध्या मात्र तंबूच्या दिशेने परतलात. आमच्या सोबत महेश सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, स्वतः नागेजी पाटील आमच्या सोबत जोडले गेलेत. पाठीमागे किशन त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत, माझा आनंद घेत आहेत. आणि ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये देखील भरपूर मेहनत अगदी राहिलेत. असे काही मेंबर्स काय अगदी दुपारच्या सत्रामध्ये भोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी मात्र घेत असताना आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. एक विकेट त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आनंद तयार. पहिल्या बॉलवरती ज्यानं मात्र विकेट मिळवून दिलेत. अमर मिड ऑफ मध्ये सध्या फिल्डिंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहिलं तर स्वतः रोहित. चांगला बॉल पाठीमागे आता उमेश पाटील यांच्या हातामध्ये निघून गेलात. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. निर्धाव चेंडू आलायत. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. धावा धावफलकावरती 11. फटका छान खेळलाय. पुन्हा आता चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. बरोबर पॉवर प्लेचा वापर मैदानाच्या मध्ये करताना आलाय. चौकार.
यावेळेचा बॉल पंच मात्र वळतात, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन अमित कराई सर आमच्या दिशेने वळत असताना आपण पाहू शकतायत. व्हाईट बॉल आल्यात धावफलकावरती. धावा जर आपण पाहिल्या तर संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 17 धावा, 17. धावा 16 आहेत. 16 ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण व्हाईट वरती धाव तिथे मात्र घेण्यात आली नव्हती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर डॉट आलाय. अनम पुण्यात तयार गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक इन वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर योगेश. ऑफ टर्मच्या खूपच बाहेर टाकलाय बॉल. पंचाने मात्र व्हाईट बॉल काउंट केलाय. व्हाईट +4 एकूण धावा आल्यात 5 टीमच्या टोटल मध्ये. धावफलकावरती आता धावा वाढत असताना पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील त्या मात्र 21 धावा. चार बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती. अतिरिक्त धावा देखील तुम्हाला रोखायच्या आहेत. अशा पद्धतीची गोलंदाजी कराल तर कदापि ते निर्णायक ठरू शकते. हा बॉल चांगला आहे. पडल्यानंतर मात्र वेगाने सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. आलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक असेल. धावा धावफलकावरती 21 वाघोबा जांभूलपाडा आयोजित वाघोबा चषक 2026 आपण पाहतायत. सुरू असलेला मॅच वाघोबा क्रिकेट क्लब कसराळी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम सत्यसाई खार्डी या दोन संघादरम्यान सध्या ही मॅच मैदानावरती खेळवली जात आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय. उंच गेलाय, दूर गेलाय का नाही गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न. एफर्ट चांगले होते, प्रयत्न खूप चांगले होते. थोडं लेट रिॲक्ट केलं. कदापि आधी धावलं असतं ना तर हा कॅच कंप्लीट होऊ शकला असता, पण थोडा उशीर केला आणि त्यानंतर आपण पाहतो धावा धावफलकावरती कंप्लीट करण्यात आल्यात. तर या बॉलवरती मात्र दोन ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 23 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. योगेश होते त्या ठिकाणी. योगेश प्रयत्न तर खूप चांगले केले, थोडंसं लेट धावले. स्वतःवरती नाराजही आहेत, कारण कदापि त्याने आधी विचार केला असता कॅचवरती पोहोचण्याचा तर कदापि ते पोहोचू शकले असते. परंतु थांबले. त्यांना वाटलं की वन बाउन्सचे बॉल तर आपण कलेक्ट करू. शेवटी मन बदललं, धावत गेले आणि कॅचच्या जवळपास पोहोचले होते. कॅच पर्यंत पोहोचले होते. हातातून हा झेल निसटत असताना आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पद्मन पाटील एक अनुभवी खेळाडू आहेत, लिजन खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट विश्वास म्हणा किंवा पद्मन पाटील म्हणा, सध्याच्या घडीला हे दोन्ही खेळाडू 40+ क्रिकेटही खेळतायत. पहिला बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला, थोडासा स्लोवर वन टाकलायत. बॉल त्या ठिकाणी जातो. विश्वास वेगानं पुढे येतात. चांगली फेकी, कारण तुम्ही फिल्डिंग ज्या पद्धतीने करता तुमची फेकी खूप महत्वाची आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती 24. सध्या 12वे प्रतिनिधी म्हणून गोटू या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी वाघोबा क्रिकेट क्लब कसरलीच्या स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावलं होतं. आणि त्याने म्हटलं की बाबा आज मी शाळेमध्ये गेलो नाही पण मला खेळायला घेतलं नाही. आज तुम्हाला बॅट सांभाळायच्या येणाऱ्या कदापि दुसऱ्या काळामध्ये वाघोबा क्रिकेट क्लब कसरलीसाठी देखील तुम्ही क्रिकेट खेळू शकताय, परंतु प्रॅक्टिस करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 24. आमचे डीजे गोकुलही दाखवलं तर त्यांचे स्वागत आहे पुन्हा दुपारच्या भोजनानंतर. 24 फटका पुन्हा आडव्या बॅटीने खेळलाय. बॉल चाललाय बिटवीन द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. फिल्डिंग चांगली केली. बॉलला थांबवलंय. एकतर फायदा मैदानावरती आहे की घरच्या मैदानावरती खेळतायत. वाघोबा क्रिकेट क्लब कसराळी आपल्या घरच्या मैदानावरती खेळतायत. जसा काल मी उल्लेख केला होता की वाघोबा खंदरपाडा, वाघोबा कसराळी आणि ज्यांनी स्पर्धा आयोजन केलंय ते वाघोबा जांभूलपाडा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल थोडा खाली राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव आलाय आणि डॉटने संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 आदरणीय दत्तात्रय पद्मन पाटील साहेब यांच्याकडून 1111 रुपयाची आर्थिक मदत या स्पर्धेसाठी लाभल्यात. झेल सुटलायत, जीवनदान मिळालंय.
कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच, जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच, हा झेल सुटलाय. धाव फलकावरती आपण धाबा पाहिलं तर संघाच्या मात्र वाढत असताना जाऊन पोहोचतायत 28-28. प्रेमनाथ त्यांच्या हातामधून झेल निसटलाय. पुढचा बॉल, होड द विकेट. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये मात्र जातोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये सध्या प्रगतीपथावरती आहे. तिसरं त्यामधला शेवटचा बॉल. 28वा धाव फलकावरती येणार 19 बॉल मध्ये रन करायच्यात 50. 19 बॉल मध्ये 50 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल, शेवटचा बॉल देखील खूप चांगला राहिला. त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आलाय डॉट बॉल. येणार 18 बॉल मध्ये धावा करायच्यात 50. या जाऊयात आपण डीजे गोकुलकडे. ऐकूयात संगीत. वरती 28, 18 बॉल मध्ये धावा करायच्यात 50. बॉलचा खेळ असेल. 50 धावांचं लक्ष आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 28 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, 2 खेळाडू मध्ये लागले टक्कर. त्या ठिकाणी सुटलाय झेल आणि मिळालं जीवनदान. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ती मात्र 29. 29 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. 17 बॉल मध्ये 49 धावांचं लक्ष आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर रोहित, स्ट्राईक एंडला योगेश. 10 बॉल मध्ये 10 धावा आतापर्यंत त्यांनी बनवल्यात. उत्तमनं 5 मध्ये 7 बनवल्यात. सरासरी वाढवायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीत. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकता. सिंगल मात्र कंप्लीट केली जात आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 30-30 एक गड्याच्या मोबदल्यात. आफ्टर 3.2 ओव्हर्स 3.2 चेंडू हे फेकून झाल्यात. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 30. 16 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. बॅटची एज त्या ठिकाणी मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर उत्तमचा खेळ मैदानाच्या मध्ये. विकेट डाऊन, गॉन. महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळतात. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहिलं उत्तम यांना मात्र तंबूच्या दिशेने परतावा लागलाय. आता येणारे बॉल बाकी आहेत. 15 बॉल मध्ये रन करायचे. 48-48. राजेश भोईर मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खर्डी डोलीव ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून ज्यांना आपण पाहिलं खऱ्या अर्थानं ते तुम्हाला सध्या आता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. आणि गोड असं व्यक्तिमत्व म्हणून देखील राजेश भोईर यांचं मात्र नाव सातत्याने घेतलं जात आहे. ते सध्या मैदानाच्या मध्ये मार्गस्थ होताना आपण पाहू शकतायत. 15 मध्ये 48 धावेचं लक्ष आहे. पुढचा मॅच एकविरा तलावपाड आणि साईनाथ कोशिंबे या 2 संघांदरम्यान खेळवला जाणार आहे. तो देखील एक महत्वाचा मॅच आहे. एक मोठा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आक्रमक भूमिका धारण करतील का की रोहित आतापर्यंत 1.3 षटकांचा स्पेल खूप छान हाताळलाय. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. त्या ठिकाणी पाठीमागे खेळाडू होते, बॉलला थांबवलंय. सर्वाधिक महत्वाचं पाठीमागे काय तर तुम्हाला बॉलला थांबवायचं आहे. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 31-31 2 गड्यांच्या मोबदल्यात. 14 बॉल मध्ये करायच्या धावा 47. फटका समोरच्या दिशेने खेळला. स्टेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कडक सिक्सर.
6 धाबा. या स्ट्रोकची नितांत गरज होती. तो स्ट्रोक मैदानावरती आलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 37 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. येणारे 13 बॉल आता 41 धावेचं लक्ष योगेश यांची बॅट मैदानावरती बोलू लागल्यात आणि योगेश वरतीच बाकी तर सर्व काही दारोमदार आता या टीमचा मात्र असणार आहेत. तो सध्या मैदानावरती आक्रमक भूमिकेमध्ये दिसतो. 141च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. 12 बॉलमध्ये 17 धावा, 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. हवाई आता प्रचंड आपण पाहिलं तर काही वातावरणामध्ये झालेले बदल किंवा नेचर अगदी जो खराब आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये देखील बदल झालेले आहेत. त्यामुळे या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं थोडी गरमी वाढू लागल्यात. येत्या मार्च, एप्रिल, मे यामध्ये कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जाईल याच्यावरती देखील चर्चा होईल. 37 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3.5 ओव्हर्स. फटका पुण्याचा मात्र हवेमध्ये खेळलाय. जोरकस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी टिपलाय त्या ठिकाणी झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन गॉन. बारा बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 12 बॉलमध्ये धावा करायच्या 41. मॅच कडे पुन्हा जाऊयात. 37 ला 3 विकेट. वाघोबा जांभूलपाड आयोजित वाघोबा चषक. पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला बिटवीन द गॅप मध्ये, नाही थांबवू शकणार. 2 खेळाडू मात्र धावत होते परंतु त्यांच्या मधून बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पार. आर पार दमदार चौकार. थँक्यू आदरणीय जनार्दन पाटील साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य 1000 रुपये चाललं. त्यांचा मनापासून धन्यवाद. धन्यवाद शशांक कदम, आपले मनापासून धन्यवाद आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना आपण पाहिल्यात. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने धावतायत. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र विकेट आलायत. विकेट बाद होत असताना आपण पाहतायत रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. .42 42 4 गड्याच्या मोबदल्यात नव्याने बॅटर भावेश मैदानावरती आलात. सध्या नॉन स्ट्राईक वरती भावेशला थांबावं लागेल. स्ट्राईक वरती राजेशला जावं लागेल. 42 42 ला 4 विकेट. 4.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलाय. 10 चेंडूमध्ये 36 हवेचं लक्ष आहे. 10 बॉल मध्ये किमान 6 बॉल हे तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये तकदील करायचे आहेत. 6 6 अगदी या 10 बॉल मध्ये मारायचे तर तुम्ही मॅच विनिंग होऊ शकतात. 10-36 पुढचा बॉल. फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. आपल्या फॉलो थ्रो मध्ये अनुभव काय असतो ना तो मैदानावरती दाखवून दिला आतापर्यंत पद्मन पाटील यांनी. खूप छान पद्धतीने गोलंदाजी केल्यात. रोहित म्हणा किंवा आता पद्मन पाटील म्हणा, त्याच्या अगोदर आनंदला पाहिलं. सातत्यानं मात्र मारा मैदानावरती करतायत. 9 मध्ये 36. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. चांगली लेन पाहायला मिळाली. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकता सध्या स्ट्रगल करतायत राजेश भोईर. 8 बॉल रन करायचे. 36. 8 मध्ये 36 धावेची गरज. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न केलाय. फटका मात्र त्या ठिकाणी खेळलाय. विश्वास वेगानं बॉलवरती पुढे तर फिल्डिंग करतायत. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या एका धावेने पुढे गेल्यात. जाऊन पोहोचतात त्या 43 43. 7 बॉल मध्ये रन करायच्यात 35. 7-35.
शेवटचा बॉल देखील मात्र खूप छान पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल आलाय. 5 ओव्हरचा खेळ संपला. धाबाधाव फलकावरती 43, 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. रन करायचे 35. डीजे गोलंदाजी मार्कवरती आपण पहिलं तर प्रेमनाथ येत असताना पाहायला मिळतं. प्रेम 6 बॉल मध्ये 35 धावेचं लक्ष असेल. 6-35. पहिला बॉल स्ट्राईक वरती राजेश ऑफ तुमच्या बाहेर टाकलाय. पंचाने मात्र दर्शवलाय व्हाईट बॉल. इट्स एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 44. 3 लगातारच्या विकेटसाठी रणजित केनी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज असेल ते प्रेमनाथ यांना. क्लीन बॉल. विकेट आला मैदानावरती. पहिला धक्का लागलाय. फलंदाज बाद. गॉन. थँक्यू. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत. 5 बॉल मध्ये धावा करायच्या. 34-34 लक्ष हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेमनाथ पुन्हा एकदा तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन. पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहायला मिळाला. लगातारच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचा प्राइस तर आहे. रणजितजी केनी यांच्या माध्यमातून आपल्याला ते पारितोषिक पाहायला मिळतात. आयोजन कमिटीमध्ये सर्वाधिक महत्वाचा हातभार त्यांचाही आपल्याला पाहायला मिळतात. सध्या नागेशजी पाटील उपस्थित आहेत. आमच्या बाजूने स्कोरिंगचं काम सध्या महेश हँडल करतायत. 4 मध्ये 34. वाघोबा क्रिकेट क्लब जांभूळपाडा आयोजित वाघोबा चषक 2026 डे 2. रोहित पुन्हा मात्र आपण पाहिलं त्या झोन मध्ये तर फिल्डिंग करत असताना बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, तीनही क्षेत्रामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. 45 ला 5 विकेट. 3 बॉल मध्ये रन करायच्या. 33. फटका मात्र पुण्याचा हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर अमरच्या दिशेनं बॉल मात्र आलाय. फिल्डिंग केलेत. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या एका धावेने पुढे गेलं. 46. 2-32. क्लीन बोर्ड. दांडी मात्र गोल केली जात आहेत. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. थँक्यू. ज्यावेळी खार्डी संघ गोलंदाजी करत होता त्यावेळी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये टीम खार्डी संघानं 38 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या शेवटच्या बॉलमध्ये रन करायच्या 32. कदापि कुठेतरी निर्णायक तिथेच राहिले की काय, कारण त्या शेवटच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये गेलेल्या 5व्या 6व्या ओव्हरमध्ये गेलेल्या 38 धावा किंवा शेवटच्या षटकामध्ये गेलेल्या त्या धावा निर्णायक राहिल्यात. त्यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला आणि हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये समाप्त झाला. मॅचला जिंकलेत टीम वाघोबा ग्रुप कसराळी या संघानं. अभिनंदन वाघोबा ग्रुप कसराळी अँड हार्ड लक बाय टीम सत्यसाई खार्डी. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप छान खेळ आपण दाखवलात, परंतु क्रिकेटचा खेळ आहेत, काही गोष्टीवरती चर्चा विचार विनिमय मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच समरी पहिले तर पद्मन यांनी केलेली बॅटिंग 11 बॉल मध्ये 22, प्रेमनाथच्या 5 मध्ये 22, प्रेमनाथ केलेला शेवटी आक्रमण हल्ला बोल सिद्धेच्या 15, 14 बॉल मध्ये उमेशच्या 7
आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये रोहितनं 2 षटक 20 धावा 2 विकेट, प्रेमनाथचं 1 षटक 3 धावा 2 विकेट, आनंदचं 1 षटक 12 धावा 1 विकेट आणि पद्मनचं 2 षटक 11 धाबेचं खूप चांगले राहिलेत. योगेशनं आज बॅटिंग करताना आपण पाहिलं तर 17 धावा बनवलं 13 बॉलमध्ये, उत्तमच्या 6 मध्ये 7, राजेशच्या 7 मध्ये 7 आणि अक्षयच्या 4 मध्ये 6. गोलंदाजीमध्ये योगेश 1 षटक 22 धावा, अक्षयचं 2 षटक 20 धावा 1 विकेट, उत्तमचं 2 षटक 15 धावेचं